श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवस आहे. तर ह्या प्रकट दिनानिमित्त बरेचसे सेवेकरी स्वामी भक्त ह्या प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांची सेवा, कुणी 18 दिवसांची सेवा, कुणी 11 दिवसांची सेवा, अशा सेवा सुरू करताय. कुणी स्वामी चरित्र वाचतं, कुणी गुरुचरित्र पारायण करतं, कुणी मंत्रजप करतं, कुणी लिखित स्वरूपाचा मंत्रजप करतं. पण ज्यांना कोणतीही सेवा करायला शक्य होत नाही आहे, काही अडचणी आहेत, काहींना सुतक होतं, तर काहींना लग्न कार्यामुळे जर कोणत्याही सेवा करायला जमत नाही, तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींची अत्यंत साधी सोपी एक मंत्रसेवा सांगणार आहे. ही मंत्रसेवा तुम्हाला येत्या गुरुवारपासून सुरुवात करायची आहे, तर प्रकट दिनापर्यंत ही सेवा करायची आहे. तर अशी 9 दिवसांची सेवा आहे. अतिशय साधी सोपी सेवा आहे. तर ह्या दिवशी स्वामींचं नामस्मरण, मंत्रजप आणि सेवा केल्याने भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर होतात, तसेच स्वामींची कृपा लाभते. तर आपले स्वामी हे अत्यंत दयाळू आणि करुणामूर्ती आहेत. त्यांचा मंत्रजप जर केलं तर मनातील भीती, चिंता आणि संकट कमी होतात. तसेच जीवनात धैर्य, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो. आणि श्रद्धा आणि सातत्याने जर आपण ही मंत्रसेवा केली तर आपल्याला आध्यात्मिक बळ देतं, आपल्याला संकटातून उभं राहायला मदत करतं. तर याच भावनेतून स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त ही विशेष मंत्रसेवा आपण करणार आहोत. तर जो मंत्र देणार आहे हा श्रद्धेने जर जप केल्यास स्वामींचे संरक्षण, आशीर्वाद आणि कृपा अनुभवास येईल. तर आपल्याला स्वामींच्या चरणी मन, वाणी आणि कर्म अर्पण करून ही सेवा आपल्याला सुरू करायची आहे. तर स्वामी महाराजांच्या भक्तांमध्ये अडथळे दूर करण्यासाठी आणि कृपा मिळविण्यासाठी तर विशेष जप केले जातात. त्यातील हा मंत्र आहे. आपण प्रकट दिन निमित्त येत्या गुरुवारपासून आता आपल्याला ही सेवा आपल्याला सुरुवात करायची आहे. लक्षात घ्या, सेवा करताना श्रद्धा आणि सातत्य अतिशय महत्त्वाचं आहे. श्रद्धेने जर ही मंत्रसेवा केल्यास मनाला धैर्य आणि संरक्षणाची भावना मिळणार आहे. तसेच अडथळे दूर होतात, अशी ह्या मंत्राची ख्याती आहे. म्हणून ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर हा मंत्र कोणता आहे? ओम नमो भगवते स्वामी समर्थाय. मी लिहून देणार आहे स्क्रीनवर हा मंत्र. ओम नमो भगवते स्वामी समर्थाय. हा मंत्र जप कसा करायचा? तर सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. जमल्यास स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती समोर असली तरी चालेल, नसली तरी चालेल, पण बहुतांश भक्तांच्या घरी स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती आहे. धूप दीप लावायचा आहे आणि दिलेला हा मंत्र कमीत कमी 1 माळ मंत्र जप करायचा. जर त्यापेक्षा जर तुम्हाला मंत्र जप झाला तर अतिउत्तम. आणि जप झाल्यानंतरून 11 वेळेस श्री स्वामी समर्थ म्हणावे व आपल्या तोंडावरून आपले दोन्ही हात फिरवायचे आहे. तर हा मंत्र कशासाठी उपयोग आहे आपल्याला? तर यांनी काय मिळणार आहे? जी भीती आहे आपल्या मनात, संकट आहे किंवा आपल्या घरातील काही अडचणी आहे किंवा जे कामात अडथळे आहेत तर हे कमी होणार आहेत. आपलं मन ह्या मंत्राने काय होतं? आपलं मन शांत आणि स्थिर होतं, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपली स्वामींची कृपा अनुभवास मिळते. तर अशा प्रकारचे उपयोग आपल्याला ह्या मंत्राचा आहे. तर सर्वांनी 9 दिवसाची अत्यंत श्रद्धेने ही सेवा करावी. सेवा नक्की सुरू करावी ही तुम्ही. तर दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यास स्वामी कृपा ह्या चॅनलला
सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.